परंतु काही कालांतराने हे हॉस्पिटल वापरण्याजोगं नाही असा मला रिपोर्ट आणले हे तोडायला घेतला आणि ह्या हॉस्पिटलचा प्रस्ताव आम्ही किती 5-6 वर्षापूर्वी सुरू केलेला आहे। याचं बजेट प्रोव्हिजन झाले होते, आराखडे बनले होते, फक्त प्रशासन आणि शासन यांच्या भांडणामध्ये राहिलं होतं। 44 कोटीचा प्रश्न होता आणि आमचं त्यावेळेस असं म्हणणं होतं की आता सुनील राऊत आम्हाला एकच म्हणणं आहे, मग त्यावेळी तुमचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी तुमचे पालकमंत्री होते, मग त्यावेळी तुम्ही हॉस्पिटल का करू शकले नाही। पण एकनाथ शिंदे साहेबांकडे या लोकांनी इथे बऱ्याच लोकांनी आंदोलनं केली, काही लोकांनी उपोषणं केली आणि त्यानंतर ह्याला खऱ्या अर्थानं स्वरूप येऊन एकनाथ साहेबांनी हा प्रस्ताव आपल्याकडे घेतला आणि ताबडतोब विधिन एका महिन्याच्या काळामध्ये या ठिकाणी हॉस्पिटलचं काम खऱ्या अर्थानं सुरू झालं। आज फायलिंग पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे उगाच तुम्ही काही केलं नाही काय त्याचं श्रेय घेऊ नका। काय माहिती 2014 पासून हॉस्पिटल बंद होतं, आमदार सुनील राऊत साहेबच होते। आता त्यांनी असं श्रेय घेतलं की 2022 साली साहेबांनी या हॉस्पिटलला मान्यता दिली, 560 बेडचं 500 बेडचं हॉस्पिटल केलं। आता ते श्रेय साहेबांनी त्याचं काम चालू केलं, सर्व चालू केलं, तर श्रेय लाटण्याचं काम सुनील राऊत साहेबांनी 2-3 दिवसापूर्वी येऊन इथे बॅनरबाजी केली वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी केल्या, फेसबुकला पोस्ट टाकल्या, म्हणजे सोशल मीडियावर त्यांनी सगळ्या पोस्ट टाकल्या की हे काम आमच्या प्रयत्नाने सुरू झालं। ते स्थानिक लोक तिथे त्या पक्ष याच्यामध्ये आहेत संस्थेमध्ये, त्या लोकांनी ही खरी सुरुवात केली, साहेबांपर्यंत हा मॅटर पोहोचवला। त्यांनी आंदोलन हे उपोषणही केलेलं, साखळी उपोषण। आमचे किरण पावसकर साहेबांना सचिव आहेत आपल्या पक्षाचे, त्यांना पाठवलं, त्यांच्या थ्रू साहेबांचं बोलणं केलं। 2 दिवसांनी मग साहेबांनी मंत्रालयात बैठक ठेवली आणि 3 दिवसांनी परिपत्रक काढून साहेबांनी ह्या कामाला सुरुवात पण केली, सगळ्या प्रोसिजर कंप्लीट करून। 500 बेडची मान्यता साहेबांनी करून दिलेली आहे आणि सगळ्या रोगांवर हे हॉस्पिटल चालू आहे। हे हॉस्पिटल आहेत त्याचे बिल 5-5 लाख, 6-6 लाख, 10-10 लाख होतात आणि हे हॉस्पिटल जेव्हा तयार होईल तेव्हा खऱ्या अर्थाने साहेबांचं जे स्वप्न आहे की गरिबांसाठी सगळं करायचं ते खऱ्या अर्थाने इथे सार्थक ठरणार आहे।